सागरिया फाउंडेशन संचलित स्वयंप्रेरक आयोजित करत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा या मालिकेचा आजचा 102वा भाग आहे. आज आपण पाहणार आहोत अध्याय क्रमांक 6चा प्रथम श्लोक. आपले आदर्शस्थान स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाही वंदन. ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. हे आपलं ब्रीद आपण उराशी बाळगून आपलं हे कार्य पुढे नेत आहोत. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण यांना कोटी कोटी वंदन. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्याही चरणी त्रिवार वंदन. उपस्थित सर्व श्रोते हो, भगवद्गीतेच्या एका अत्यंत महत्वाच्या अशा टप्प्यावरती आपण आहोत आणि इथून पुढचा प्रवास हा रंजक, विस्मयकारक आणि अद्भुत असेल अशी निश्चित खात्री आपल्या मनाशी आपल्याला बाळगायला हरकत नाही. आणि ह्या श्लोकाचं महत्व, त्याचं वर्णन माऊलींनी सुद्धा आपल्या शब्दात कसं केलंय आपण हे मागच्या भागात पाहिलेलं आहे. पण अर्थात रस्ता कठीण आहे, जोखमीचा आहे आणि म्हणून आपल्याला कोणतरी आधार देण्यासाठी किंवा मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. आणि अर्थात सर्वोत्तम मार्गदर्शक कोण असू शकेल तर ते अर्थात सद्गुरू असतात. म्हणून त्या सद्गुरूंना सुद्धा कोटी कोटी वंदन आणि त्यांच्याच कृपेने हा आपला पथ उत्तम प्रकारे आपलं त्याचं क्रमण होवं अशी मनोमन इच्छा व्यक्त करतो. आणि माऊली सुद्धा याचं वर्णन करताना ह्या अध्यायाच्या सुरुवातीला असं म्हणतायत, नातरी जे धातुवादाही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैवयोगे चढे परी सुहाता. हे ज्याला हा परीस सापडलेला आहे, की जो परीस कुठल्याही लोखंडाला सोन्याचं रूप देऊ शकतो, सोन्या समान त्याला करू शकतो, अशा परीसाची आपल्याकडे किंवा आपल्या हातात परीस असताना आपल्याला कशाची कमतरता भासेल. आणि हा परीस अर्थात सद्गुरू आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा तीच खात्री आपल्या सर्वांना देतात. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. की याच सद्गुरूंच्या आशीर्वादाने, याच सद्गुरूंच्या प्रेरणेने आणि त्यांच्या कृपेने मी ही खात्री देतो की हे बोली अरूपाचे रूप दावीन. आता आपण दुसऱ्या अध्यायामध्ये हे पाहिलेलं आहे की परमेश्वर हा चिंतनीय नाही, त्याचं चिंतन सुद्धा करता येत नाही. कारण चिंतन करायचं म्हणलं की रूप आठवावं लागतं. तो असा दिसतो, त्याच्या अंगावर असे अलंकार आहेत, त्यांनी ह्या रंगाचं पितांबर नेसलेलं आहे वगैरे वगैरे. आणि तसं केलं की ते पुन्हा मनाच्या स्तरावरतीच करावं लागतं. आणि भगवंत हा मनाच्या पलीकडचा भाग आहे, म्हणून भगवंत हा अचिंतनीय आहे. भगवंताला असा कुठलाही विशिष्ट आकार नाही, तो निर्गुण निराकार आहे. त्यामुळे त्याचं अरूप जे आहे, साधारण आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आपल्याला जोपर्यंत रूप येत नाही, जे एखादा आकार त्या गोष्टीला प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीला नाव ठेवता येत नाही. एखादी ओबडधोबड काहीतरी गोष्ट असेल की आपण त्याला काही नाव ठेवू शकत नाही, विचित्र काहीतरी पदार्थ आहे असं आपण म्हणू शकतो, पण नेमकं त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. तसा हा परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, ज्याचं शब्दांच्या माध्यमातून वर्णन करता येणं शक्य आहे. बरं, नुसतंच वर्णन जाऊ द्या, पण पाचही इंद्रियांच्या द्वारे तो कुठल्याही इंद्रियांना भोग्य असं नाही, कारण तो इंद्रियांचा विषय नाही. पण तरी सुद्धा माऊली अतिशय खात्रीपूर्वक सद्गुरूंच्या कृपेवरती हे सांगतायत की बोली अरूपाचे रूप दावीनं, की जे अचिंत्यनीय आहे, जे शब्दांच्या पलीकडचं आहे, जे इंद्रिय विषयांच्याही पलीकडचं आहे, असं मी सद्गुरु कृपेने तुम्हाला इंद्रियाच्या अधीन करून देईन. म्हणजे आपल्याला तो परमेश्वर पाहता येईल, तो परमेश्वराचं ऐकता येईल, परमेश्वराला स्पर्श करता येईल. प्रत्येक गोष्ट इतकं माऊली खात्रीने केवळ त्या सद्गुरूंच्या आशीर्वादावरती म्हणतात, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रियां करवी. की जो परमेश्वर अतींद्रिय आहे, इंद्रियांच्या पलीकडचा आहे,
इंद्रियांना सहज साध्य अजिबात नाही असा तो परमेश्वर मी इंद्रियांद्वारे तुम्हाला प्राप्त करून देईल. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. आता हा जो योगेश्वर आहे, हा परमेश्वर जो आहे, ह्याचं वर्णन किंवा ह्याच्या गुणांची काय काय त्याच्याकडे आहे असं ज्याला माऊली म्हणतायत त्याला माऊली असं सांगतायत, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण हे परमेश्वराचे आहेत. तो निष्कलंक आहे, यशवान आहे, अवैयुक्त लक्ष्मी आहे, अमर्याद आहे, स्वतंत्र औदार्य असलेला आहे, अप्रतिहत ज्ञान असलेला, शुद्ध वैराग्य असलेला आणि सत्तालंकृत ऐश्वर्य असं ज्याच्या अंगी आहे असा सर्व गुण संपन्न असा तो परमेश्वर आहे. आता तुम्ही ऐका. आता हे ऐका असं जे म्हटलेलं आहे ते फार महत्वाची गोष्ट आहे. मग आपल्याही जीवनामध्ये आपण एखाद्याशी बोलत असू आणि एखादा महत्वाचा विषय त्याला जर काही सांगायचा असेल आणि त्याचं लक्ष वेधायचं असेल, जेणेकरून त्याचं लक्ष जे इकडं तिकडं गेलं असेल किंवा आपण जो आधीचा विषय बोलत असू त्या विषयावरती असेल, तर तिथून त्याला फोकस करायचं आहे, त्याचं लक्ष केंद्रित करायचं आहे आणि म्हणून आपण म्हणताना ऐका किंवा ऐक मी काय सांगतोय असं म्हणलं की आपले कान टवकारतात की काय सांगितलं जाणार आहे. म्हणून गेल्या काही श्लोकांपासून ओव्यांपासून माऊली वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करतायत ह्या अध्यायाचं, सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण एका उच्चस्तर अशा अवस्थेमध्ये पोहोचतो आणि तिथून आता आपल्याला भगवंताच्या त्या महत्वाच्या विषयाकडे माऊलींना घेऊन यायचं आहे आणि म्हणून माऊलींनी असं म्हटलंय, ऐका. आता कान देऊन आपल्याला हे ऐकायचंय. म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगा तू, तो म्हणे प्रार्था दत्त चित्तू होई आता. असा हा 6 गुणांनी युक्त असा परमेश्वर हा आता काय सांगतोय पार्थाला, हे आता आपल्याला चित्त एकवटून लक्ष पूर्ण केंद्रित करून हे आपल्याला ऐकायचं आहे. आणि मग भगवंत असं म्हणतो, श्री भगवान उवाच अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निर्विघ्न चाक्रियः. अर्थात कर्मफळाची आशा अपेक्षा न करता जो विहित कर्म करतो तोच खरा संन्यासी आणि योगी होय. जो अग्निहोत्राचा आणि विहित कर्माचा त्याग करून निष्क्रिय होतो तो संन्यासी किंवा योगी नव्हे. आता हे असं का म्हटलेलं आहे? सहसा आपण जर बघितलं तर पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा आणि 5व्या पर्यंत जरी पाहिलं तरी एक साधारण पॅटर्न जर तुम्ही पाहिला तर असा होता की अर्जुन प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरादाखल मग अध्यायाला सुरुवात होते. की अर्जुनाच्या मनामध्ये जी जिज्ञासा निर्माण झालेली आहे, आधीचा जो काही विषय होता त्याच्यामुळे निर्माण झालेला संभ्रम आहे, जो गोंधळ निर्माण झालाय आणि नेमकं ह्यातलं काय, असा अर्जुन काहीतरी प्रश्न विचारतो आणि मग त्याचं विश्लेषण जे आहे ते भगवंत त्या अध्यायामध्ये करतो. पण 6व्या अध्यायाची सुरुवातच श्री भगवान उवाच अशी झालेली आहे. ह्याचं कारण एक तर 5व्या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक, जी 6व्या अध्यायाची सुरुवात होती, त्या विषयाला सुरुवात करण्यासाठी 5व्या अध्यायातले शेवटचे 2 श्लोक अत्यंत महत्वाचे होते, जिथे आपल्याला चित्त एकाग्र होणं आणि त्यासाठी श्वासावरती लक्ष केंद्रित करणं, या 2 बेसिक प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या भगवंताने आपल्याला त्या 5व्या अध्यायाच्या शेवटी सांगितल्या होत्या. आता इथे भगवंत असं म्हणतोय की संन्यासी आणि योगी हा जो भाग आहे हे दोन्ही एकच आहेत असं भगवंताला इथे सांगायचं आहे. पण आता हे योगी आणि संन्यासी म्हणजे नेमकं काय आहे? तर आपल्याला आठवत असेल तर 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने हा प्रश्न विचारला होता
नेमकं मी काय करू ते सांग. ज्ञान की कर्म. मग करता करता तो चौथ्या अध्यायाकडे येतो आणि तो म्हणतो की अरे, कर्म करायचं की कर्म संन्यास करायचा, नेमकं काय करू. मग नंतर भगवंत म्हणतो अरे कर्म योग कर. हे कर्माचा त्याग करून चालणार नाही, कर्म योग कर. मग आता हा जो सगळा संभ्रम निर्माण झालाय, कर्मयोग की कर्मसन्यास, हे कर्माचा त्याग करायचा आहे का कर्म हे कशाशी तरी जोडून युक्त असं कर्म करायचं आहे, नेमकं कसं करायचं. सहसा आपल्याकडे एक अध्यात्म असं म्हटलं कोणी की आपला एक समज असा असतो की त्या व्यक्तीचं आचरण, त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे काहीतरी वेगळं असलं. तो आपल्यासारखं काहीच करत नाही, तो जे करतो ते सगळं असामान्य असतं. मग आता हा कर्मयोग आणि कर्मसन्यास हा समजून घेणं फार गरजेचं आहे, आणि अध्यात्म म्हणजे नेमकं काय करायचं आहे हेही आपल्याला कळणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग घडतात की एखादी गोष्ट आपल्याला हाताळता येत नसेल, तर आपण त्याचा त्याग करून देतो, मला नाही जमणार ही गोष्ट. आणि मग ते जमणार नाही हे कसं बरोबर आहे ह्याचे आपले आपले सिद्धांत आपण मांडत राहतो. किंवा देवाचं करायला आपल्याला आवडतं म्हणून अधिकाधिक वेळ आपण देवाच्या सानिध्यात कसं राहू आणि ते कसं योग्य आहे. मग काही वेळेला प्रसंगी जी ठरलेली कामं आहेत ती सुद्धा राहून जातात, पण नियम मोडला नाही गेला पाहिजे अशी एक धारणा सुद्धा असते, की बाबा देवाचं जे काही ठरलेलं आहे ते झालंच पाहिजे. प्रसंगी आपली दोन कामं राहून गेली तरी चालतील, पण हा नियम मोडला नाही गेला पाहिजे. अशी साधारण आपण सामान्य माणसं, अर्जुनासारखीच आपली अवस्था आहे. त्यामुळे आपल्याला नेमकं कळत नाही मग करायचं काय. आणि इथे भगवंतानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कर्मयोग आणि कर्मसन्यास या दोन्ही एकच गोष्टी आहेत. सन्यासी च योगी च. संन्यासी आणि योगी एकच आहेत. त्यामुळे कर्मापासून पळ काढून काही प्राप्त होणार नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात आलेले जे काही प्रसंग आहेत, बरे अथवा वाईट, यांच्यापासून पळ काढून मला आध्यात्मिक होता येणार नाही. पुढे माऊली फार सुंदर त्याच्यावर वर्णन करणार आहेत, दाखले देणार आहेत आपल्याला. पण हे करायचं नाही म्हणून आपण दुसरं काहीतरी करायला जातो, पण ते दुसरं म्हणजे शेवटी कर्मच आहे ना. कर्माचा त्याग करायचा म्हणजे नेमका काय करायचा, करताच येत नाही. म्हणून भगवंतांनी इथे स्पष्ट सांगितलंय, अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः. कर्म फळाचा त्याग करणं हे महत्वाची गोष्ट आहे. मी केलेल्या कामातून काय रिझल्ट येणार आहे, जो येणार तो आहे. माझं जसं कर्म असेल त्याच्यानुसार त्याचं फळ ठरलेलं आहे. मी जर चांगलं कर्म केलं असेल तर मला चांगलंच फळ मिळेल, मी जर वाईट कर्म केलं असेल तर वाईटच फळ मिळेल, हे निश्चित आहे. पण 100 पैकी 90 वेळेला आपण त्या कर्मफळामुळेच चिंतित अथवा आनंदित असतो. बरं, जे कर्म आपल्याला आठवत आहेत त्याच्याविषयीचं आपण आकलन करू शकतो की बाबा ह्या कर्मामुळे हे असं असं झालेलं आहे. मला आठवतंय मी असं केलं होतं, अभ्यासच केलेला नाहीये म्हणून मला मार्क परीक्षेत कमी पडलेले आहेत, हे मला आठवतंय. पण मला आठवत नाहीत अशी कितीतरी कर्म आहेत. ह्या कर्माच्या फळाचं काय करायचं. भगवंत इथे स्पष्ट सांगतोय की कर्मफळाचा त्याग करून निरपेक्ष भावनेनं कर्म करत राहणं, आणि असं जो वागतो तोच खरा कर्मसन्यासी किंवा कर्मयोगी आहे.
बघा एक गंमत. तुम्हाला एखादा गरम पदार्थ जो आहे तो ताटलीमध्ये दिला खाण्यासाठी, आणि तुम्हाला सांगितलं कमीत कमी वेळेत हा संपवायचा आहे, तर तुम्ही काय युक्ती कराल की जेणेकरून तो पदार्थ वेळेतही संपेल आणि तुमचं तोंडही भाजलं जाणार नाही? अशी काही युक्ती तुम्ही करू शकाल? दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या पाहिजे. तोंडही भाजलं नाही गेलं पाहिजे आणि वेळेतही खाल्लं गेलं पाहिजे. काय करता येईल आपल्याला? बघा, विचार करून सांगा. पाण्यात ती वस्तू ठेवू. ओके. पसरून घेऊ ताटात. अगदी सोपा आणि सहज हे आहे. कुंकर मारून तो खाता येईल. बरं. पदार्थ कमी प्रमाणात खाऊ नये. कमी प्रमाणात खाता येईल अर्थात. हे थोडा थोडा करून खावा लागेल. पण मग वेळेचं कदाचित वेळ साधली जाईल की नाही माहित नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला होतं बघा, गडबडीच्या वेळेला नेमकं आपल्याला काहीतरी आणून दिलं जातं किंवा खायचं असतं आणि ते संपवायचं असतं. तर आता तुम्ही जे सांगितले तेच आयुष्यात फक्त करायचं आहे. पसरून ठेवा. त्याचं तापमान कमी करण्यासाठी जे काही तुम्हाला साधता येईल, जसं इथं पाण्याचा वापर केलाय तसं करा. फुंकर मारा. जेणेकरून मुख्य उद्देश काय आहे, त्याचा तापमान कमी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी हे करायचं आहे. मग आयुष्यात आपण जी केलेली कर्म आहेत, त्या कर्माचेच फळस्वरूप आपल्याला भोग भोगावे लागतात. आता भोग म्हणजे फक्त मलाच वैयक्तिक झालं पाहिजे अशातला भाग नाही. कुठल्याही प्रकारे माझ्या शरीराला, मनाला होणाऱ्या वेदना म्हणजे माझे भोग आहे. किंबहुना शरीराचे झालेले भोग हे त्या मानाने सुसह्य आहेत. पण मनाला होणाऱ्या वेदना या असह्य असतात. ज्या कोणाला दाखवता येत नाहीत, ज्या जखमा लवकर भरत नाहीत, आणि म्हणून बऱ्याच कर्मांच्या फळस्वरूप आपल्याला शारीरिक वेदना न होता मानसिक वेदना, यातना होत असतात. कोणीतरी आपल्याला मग आपलं मन दुखावेल असं बोलून जातं. अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात ज्याच्यामुळे आपलं मन नाराज होईल, दुःखित होईल. स्वतःलाच आपण मनाला कोसत राहतो की का माझ्या आयुष्यात असं घडतंय, वगैरे वगैरे. अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतील. आणि पर्यायाने शरीरावरती कुठलीही जखम नाही, पण तरीही आपण चिंतातूर असतो. हे आपल्याच कर्माची फळं आहेत. ते डायरेक्ट आपल्याशी रिलेटेड असली पाहिजेत असं अजिबात नाही. कुठल्याही संबंधानं ते आपल्याशी येऊन जोडलं जातं आणि आपल्याला वेदना होतात. हे आपली कर्मफळं आहेत. मग आता हा कर्मफळाचा जो तप्तपणा आहे, तो मला कमी करायचा आहे माझ्या आयुष्यात. मग आता काय करावं लागेल? जे आत्ता आपण सांगितलं तेच पसरून ठेवता येईल. आता ह्या वेदना ज्या आहेत, शारीरिक अथवा मानसिक, आता शारीरिक वेदना तर काही पसरवता येणार नाहीत. त्या ज्या आहेत त्या सहन करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. त्याच्यासाठी औषधोपचार करता येतील. पण सर्वात जास्त असह्य असणाऱ्या मानसिक वेदना ह्या मला पसरवून ठेवता येईल का? जेणेकरून त्याच्यातला होणारा त्याचा जो तप्तपणा आहे, ज्याच्यामुळे मला वेदना अधिक होत आहेत, त्या मला कमी करता येईल. मग आता हे पसरून ठेवायचं म्हणजे काय करायचं? तर आपण त्याची डेन्सिटी कमी करतो. त्याची घनता जी आहे ती कमी करतो. मग ह्या विचारांची घनता कमी करण्यासाठी अध्यात्म काम करतं. ज्या वेळेला ह्या वेदना ह्या माझ्या आहेत असं मी जोपर्यंत म्हणत राहील, तोपर्यंत त्या वेदनांची घनता ही प्रचंड असते. पण ज्या वेळेला ह्या वेदना माझ्या नाहीत किंवा या मला प्रसाद म्हणून मिळालेल्या आहेत, अशी ज्या वेळेला माझी धारणा मी करायला लागतो, त्यावेळेला त्याच ज्या काही वेदना आहेत त्या पसरायला सुरुवात होते. बघा, कळतंय का किंवा पटतंय का?
म्हणून भगवंतांनी इथे दोन पर्याय दिलेत, कर्मयोगाचा आणि कर्मसन्यासाचा, कारण ते दोनही एकच आहेत. मी त्याला स्वतंत्र मानतो असं आपलं म्हणणं आहे. आणि हाच भ्रम भगवंत इथे दूर करू पाहतोय. एक, तुम्ही ती गोष्ट, ते जे काही कर्मफळ आहे, ते तुमच्या अध जे कुठलं अधिष्ठान असेल, ईश्वराशी तुम्ही आराधना करत असाल किंवा जे काही असेल, त्याच्याशी जोडा आणि त्याच्या कृपेने सगळं छान चालू आहे, त्याच्याच कृपेचा हा प्रसाद आहे, असं समजून त्या गोष्टीकडे पाहायला शिकलं पाहिजे. कारण फळामध्ये अडकलो की त्याच्यातून पुन्हा नवीन कर्म तयार होतं, ज्याला आपण साध्या सोप्या भाषेत ओव्हर थिंकिंग असं म्हणतो. त्याच त्याच विचारांवर पुन्हा 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 विचार करत राहतो. हे प्रत्येक विचार म्हणजे कर्म आहे. आपण मागे बघितलंय, कर्म केवळ शारीरिक नसतं. शारीरिक, वाचिक आणि मानसिक तीनही गोष्टी ह्या कर्म याच कॅटेगरीमध्ये येतात. माझ्या बोलण्यातून झालेलं एखादं कर्म हे सुद्धा, आता ते बोलणं व्हॉट्सअपवरचं असो, मनातल्या मनात असो किंवा प्रत्यक्ष असो, ह्या तीनही भागातून मी कर्मच करत असतो. मनामध्ये विचार करणं म्हणजे काय? मनातल्या मनात बोलणं आहे. मग जर बोलणं होत असेल तर कर्म घडत आहे. मग ज्या एका वेदनेमुळं मी असह्य मला त्रास होतोय, त्याच वेदनांचा पुन्हा 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 विचार करून मी ती कर्म अधिक वाढवत जातो आणि अधिक कर्म वाढली की त्याची तीव्रता अधिकच होत जाणार आहे. ती कधीच कमी होणार नाही. मग माझ्या आयुष्यातलं दुःख जे आहे हे कमी व्हायच्या ऐवजी मी स्वतःच्याच हाताने वाढवत जातोय. म्हणून मला कर्म संन्यास करायचा आहे. मला त्या गोष्टीचा त्याग करता यायला पाहिजे. कशाचा त्याग? त्या कर्माशी संबंधित जे फळ आहे, त्या फळाचा त्याग करायचा आहे. मला त्याशी काही घेणं देणं नाही. जे घडायचं ते घडणार आहे. ते काही माझ्या वाचून थांबणार नाही. मला तिथे स्वतःला त्या गोष्टीपासून अलिप्त करायचं आहे. हा एक मार्ग. पण प्रत्येक वेळेला हा मार्ग सहज जमेलच असंही नाही. म्हणून दुसरा मार्ग, तो म्हणजे कर्मयोग. आणि कर्मयोगाचा आपल्याला ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर हा श्लोक आठवत असेल. आपल्याला ती गोष्ट स्वतंत्र म्हणून पाहताच येत नाही. म्हणजे मी जे कर्म करतोय हा करणारा नेमका कोण आहे? कुठून हे कर्म झालं? कशामुळे कर्म झालं? हा मला विचार करायचा आहे. आता हा विचार करायचा म्हणजे काय करायचं? आता मी आत्ता तुमच्याशी बोलतोय. हे बोलण्यासाठी कुठून तरी प्रेरणा होत असेल. मग त्यासाठी मी आधी विचार करत असेल, आधी वाचन करत असेल, अजून काहीतरी करत असेल, जे शक्य आहे ते. मग ते सगळं माझ्या आतमध्ये साठवलं जातं आणि मग त्याच्यानंतर सांगितलं जात असेल. कारण कुठेतरी असल्याशिवाय कुठेतरी सांगितलं जाणार नाही. मग आता हे जे कुठेतरी असतं आहे, ते आलं कुठून? ते करायची प्रेरणा येते कुठून? कोणीतरी आत असला पाहिजे की ज्याला ही प्रेरणा होत असेल. असं जर त्या विचारांशी अतिशय खोलवर जाऊन विचार करत गेलात, तर तुम्हाला लक्षात येईल कुठूनच तर येत नाहीये. आपल्याला कल्पना आहे, ते कांद्याचं उदाहरण मी सांगितलं होतं. कांदा म्हणून आपण ज्याचं वर्णन करतो, तो कांदा मुळात आहे कुठं? एक एक पापुद्रे जर काढत गेलो तर मध्ये कांदा नसतोच. मग असं विचारांची चिरफाड करत गेलो तर आपल्याला कळेल की हे येतच नाही येत कुठून. मग जे आहे ते त्या भगवंताचं आहे, माझं काहीच नाही आहे. असा तरी मला कर्मयोग करता यायला पाहिजे. जे शक्य होईल तो पर्याय. प्रत्येकाची अवस्था वेगवेगळी आहे. प्रत्येकाचं जे संस्कार आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाला जे जे भावेल ते पण करावं. दोन्ही मार्ग भगवंत म्हणतो एकच आहेत. कर्म फळाचा संन्यास करा, नाही तर कर्म जे आहे ते भगवंताचं आहे असं म्हणून अर्पण करा. स्वतःकडे त्या गोष्टी घ्यायच्याच नाहीत. तो मी नव्हेच असं स्वतःला सांगत राहायचं. या जर दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकलात, तर होतं काय? मग आपण खऱ्या अर्थाने कर्मसन्यासी किंवा कर्मयोगी असं संबोधले जाऊ. आणि ज्या अर्थी कर्मसन्यासी आहे,
मग जर तुमच्याकडनं कर्मच घडलं नसेल तर तुम्हाला फळ मिळेलच कसं? चांगलंही नाही आणि वाईटही नाही. आणि तुम्ही एक दिवस मुक्त असाल. कुठलंच कर्जही तुमच्यावर नाही आणि कुठलंही तुम्हाला व्याज स्वरूपात काही पैसे सुद्धा येणं बाकी नाही. नील अकाउंट. हेच तर हवंय. पण सहसा आपल्याकडनं, सामान्य माणसाकडनं असं होत नाही. मग भगवंत काय म्हणतोय? काय करतो आपण? त्याने सांगितलं की आपली जी विहित कर्म आहेत, जे काय आपल्या डेली रुटीनच्या गोष्टी आहेत, जे आपले नैतिक कर्तव्य असतात. म्हणजे एक माणूस म्हणून आपण जन्माला आलोय तर माणसाची म्हणून काही नैतिक कर्तव्य असतात. आपण एका नात्यामध्ये असतो, त्या नात्यांची काही नैतिक कर्तव्य असतात. आपलं एक प्रोफेशन असतं, त्या प्रोफेशनचे एक आपले काही नैतिक कर्तव्य असतात. असं प्रत्येक ठिकाणी गेलं तर आपली काही कर्तव्य असतात जी आपल्याला बजवावीच लागतात. मी जर कामाच्या ठिकाणी नोकरी करतो आहे, तिथनं पैसे घेतो आहे, मी असं नाही म्हणू शकणार की मला फक्त पैसे द्या, मी काम नाही करणार, मला कर्मसन्यास करायचा आहे. मला माझं विहित कर्म करायचंच आहे. जर ते म्हणले बाबा तुला काम नाही करायचं, तू घरी जा, पैसेही मिळणार नाहीत, काहीच मिळणार नाही, तर मग माझं जीवन कसं चालेल? म्हणजे मला कर्म करावंच लागणार आहे. पण जर असा सहसा आपला समज असतो, कामच सोडून आपण ज्याला काही करायला लागतो, देवाचं करतो किंवा अजून काही, नाही नाही मी काहीच करणार नाही यातलं, असं म्हणून स्वतःला अलिप्त करण्यासाठी प्रयत्न करत राहतो. त्यावेळेला आपण ना योगी होतो, ना संन्यासी होतो. उलट कर्म न करणं हे सुद्धा एक कर्मच आहे. जे तो जुन्या हिंदी पिक्चर मधला डायलॉग असायचा बघा, तुम्हारे इन्कार में ही इकरार है. तुझ्या नाही मध्येच हो लपलेला आहे. किंवा आत्ताची जाहिरात सुद्धा येते बघा कुठले तरी कॅडबरीचे, काहीच न करणं हे सुद्धा एक करणंच आहे. आणि आपलं नेमकं तेच होतं. आपण कर्म टाळायचा प्रयत्न करतो आणि कर्म टाळलं की ते आपल्याच उरावरती परत बसून येणार. म्हणून भगवंतानी सरळ साधा सोपा पर्याय सांगितलाय, कर्मयोगी किंवा कर्मसन्यास करा. करायचंय ना कर्म, करून बिंदास मोकळ व्हायचं, त्याच्या परिणामांची चिंता करू नका. आता परिणामांची चिंता करू नका हे निगेटिव्हली अजिबात घेऊ नका. नाहीतर मला जे बोलायचं ते मी बोलून मोकळ होईल, मग परिणामांची मी चिंता करणार नाही. तुम्ही कर्म करून मोकळे व्हाल, त्याचे फळं तुम्हाला परत येणार आहेत. पण फळं आली की मग म्हणायचं हे मला काही त्रास होत नाही, त्याला काय मला ओरडायचंय मारायचंय ते नाहीतरी गंमत अशी होते. असाच एक माणूस असतो, एका फार मोठ्या कीर्तनात जाऊन आलेला असतो. कीर्तनकार अतिशय मोठे असतात, कीर्तनकार असेच ज्ञानेश्वरीचं निरूपण करत असतात. आणि तेही तेच सांगतात की कर्माच्या फळांमध्ये अडकू नका, तुम्ही फक्त कर्म करा. तो घरी येतो, विचार करतो, दुसऱ्या दिवशी कामावरती जातो. कामाच्या ठिकाणी थोडीशी वादावादी होते आणि त्या वादावादीमध्ये तो समोरच्याला मारतो. मारल्यानंतर स्वाभाविक तो समोरचा माणूस पण ह्याला जोरदार बदलून काढतो. ह्याला कळतच नाही, मी तर परिणामांची चिंता न करता, कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म करून गेलो होतो, मग हे असं कसं घडलं? तो पुन्हा संध्याकाळी त्या कीर्तनकाराकडे येतो. कीर्तनकार महाराज म्हणे तुम्ही चुकीचं सांगितलं. तो म्हणे काय झालं? म्हणे असं असं घडला प्रसंग. महाराज अति हुशार. महाराजांनी त्याला साध्या सोप्या प्रश्न, कारण महाराजांना अशा लोकांची कल्पना असते. महाराज त्याला म्हणले, बाबा रे, जर कानाखाली तू मारण्याचं कर्म तू केलेलं नसेल, तर त्यांनी जे तुला कानाखाली मारली ते पण त्यांनी तुला मारलेलीच नाही, तुझ्या शरीराला मारले, तुला कशाला काळजी वाटते? मग त्याला आपली चूक कळते. आपण स्वतःच्या बाजूने ज्यावेळेला विचार करतो, जो स्वतःच्या फायद्याचा आहे, त्यावेळेला एक सिद्धांत वापरतो. आणि आपलं जेव्हा नुकसान असतं त्यावेळेला दुसरा सिद्धांत वापरतो. असं तर नाही चालणार ना. दोन्ही बाजूला एकच सिद्धांत पाहिजे. म्हणून आयुष्यात येणाऱ्या चांगल्या आणि बऱ्या वाईट गोष्टींकडे आपल्याला समदृष्टीनं पाहता येईल का, हा प्रयत्न आपल्याला ठेवायचा आहे. दोनही आपलीच आहेत. आनंदाच्या गोष्टी पण आपल्याच आहेत आणि वाईट गोष्टी ज्या आहेत त्याही आपल्याच आहेत. परंतु ह्या दोनही फळाचा भाग आहे, ज्याच्यापासून मला अलिप्त राहायचं आहे. अलिप्त राहणं म्हणजे त्याचा उपभोग न घेणं अशातला भाग नाही, आंतरिक अलिप्तता राहायची. नाही तर बरेच लोक
मी हे करत नाही, मी ते करत नाही, असं म्हणणारे आतल्यात बरेच काही करत असतात. म्हणजे कर्म शरीराने न करता तुम्ही मानसिक कर्म सगळंच करून झालंय. मी किती सज्जन आहे असं दाखवण्यामध्ये मनामध्ये मात्र सगळ्या विकृती भरलेल्या असतात. त्यामुळे हे दाखवण्याच्या गोष्टी नाही आहेत, हा आंतरिक बदल आहे. आणि मग माऊली याच्यावरती सांगताना म्हणतात, ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारिजती जव दोन्ही तव एकची ते. या दोघांमधला जर काही फरक असेल तर तो फरक फक्त नावाचा आहे. योगी म्हणा किंवा संन्यासी म्हणा, दोघही एकच आहेत असं माऊली इथं म्हणतात. त्यावर दृष्टांत देताना माऊलीने असं म्हटलंय, जैसे नामाचेनी अनारिसेपणे एका पुरुषाते बोलावणे, का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. ते म्हणतात की हे योगी आणि संन्यासी हे वेगवेगळं नाहीये, हा केवळ नावाचा फरक आहे. जसं एखाद्या पुरुषाला कोणीतरी दादा म्हणतं, कोणीतरी मामा म्हणतं, कोणतरी काका म्हणतं, कोण अजून काहीतरी म्हणत असेल, कोण बाळ्या म्हणत असेल, कोणी बाळासाहेब म्हणत असतील, पण माणूस तर एकच आहे. म्हणजे एकाच पुरुषाला वेगवेगळ्या नावाने हाक मारली म्हणून काही पुरुष बदलत नाहीये, तो पुरुष तोच आहे. तसं हे योगी आणि संन्यासी हे दोन जरी नावं असली तरी गोष्ट एकच करायची आहे. ती गोष्ट काय? कर्मफळाचा त्याग. ना तरी एकची उदक सहजे, परी सिनांना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व हे जाणीजे योग संन्यासांचे. पुढचा दृष्टांत माऊली अधिक समर्पक आपल्याला देतात, जो सहज सोपा आहे कळायला. ते म्हणतात, चार वेगवेगळ्या आकारांची भांडी समोर ठेवली. एखादं काचेचं असेल, एखादं अल्युमिनियमचं असेल, आकार बदललेले आहेत, काही छोटी आहेत, काही मोठी आहेत. अशा भांड्यांमध्ये मी पाणी ओतलं तर पाण्याचा गुणधर्म आहे की ते भांड्याचा आकार घेतं. पण चारही भांड्यात वेगवेगळं वेगवेगळं वाटणारं पाणी हे मूलतः एकच आहे. तसंच कर्मसन्यास करणं किंवा कर्मयोग करणं हे वरवर जरी भिन्न वाटत असलं, आंतरी एकच आहे. आता हे जमवायचं कसं? अर्जुनाला माऊली असं म्हणतात की भगवंत म्हणतो, ऐके सकळ संमते जगी, अर्जुना गा तोची योगी, जो कर्मे करुनी रागी, नोहेची फळी. जो सगळं कर्म करतो पण कुठल्याही कर्माच्या फळा तो चिकटून राहत नाही, ज्याला आपण म्हणतो बिंदास्त राहणं, जे होईल ते स्वीकारणं. कर्म करायच्या आधी 10 वेळा विचार व्हायला पाहिजे, कर्म केल्यानंतर विचार करायला संधी नाही आहे. आता हे मनातले विचार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत, कारण त्याच्यातून हे कर्म घडणारच आहे. म्हणून मनातले येणाऱ्या विचारांवरती सुद्धा आपलं नियंत्रण पाहिजे. आणि म्हणून 5व्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये जे भगवंताने सांगितलंय, चित्त शांत होण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. म्हणजे हे जे विचार प्रकट होत आहेत, हे विचार सुद्धा कुठून तरी येत आहेत, तर हे जेथून येत आहेत त्या चित्ताला शांत करणं आवश्यक आहे. म्हणजे योग्य विचार येतील, योग्य विचार आले की योग्य कृती घडेल. आणि म्हणून नैमित्तिक ध्यान, ज्याच्यामध्ये चित्त शांत करायचं आहे, हे अपेक्षित आहे. तरच कर्मफळाचा त्याग करणं थोडंफार सोपं होईल. नाही तर दुसऱ्या अध्यायात भगवंताने अर्जुनाला स्पष्ट सांगितलं होतं की अर्जुनाचं असं म्हणणं होतं की देवा, हे सगळं युद्ध करण्यापेक्षा मी आपलं हिमालयात जाऊन बसतो, तिकडच तपश्चर्या करतो आणि जे काही पुढचा मार्ग असेल तो तिथेच मिळवतो. देव म्हणला की अरे अर्जुना, तू तसं करून चालणार नाही, कारण तिथं जाशील आणि युद्धात काय चालू याचा विचार करत बसेल, कारण अजूनही चित्त शांत नाहीये. आणि बरं लढायला जायचं आणि लढताना तुला अध्यात्माचा विचार करून चालणार नाही, मग ना अध्यात्म हाती येईल ना युद्ध हाती येईल, दोन्हीकडे तू उपाशी राहशील. म्हणून हे चित्त शांत होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी
नैमित्तिक ध्यान आवश्यक आहे. आपण 15 दिवसापूर्वी झालेल्या सत्रामध्ये एक साधा सोपा उपाय आपल्याला सगळ्यांना सांगितला होता, जो सहज सोपा आहे. कुठेही तुम्ही करू शकता. त्यासाठी काही विशिष्ट गोष्टींचीच आवश्यकता आहे असंही आपण म्हटलं नाही. कोणाला आठवतंय काय सांगितलं होतं? रोज 5 मिनिटं शांत बसणे, 5 मिनिटं सेल्फ अनालिसिस. बघा, साध्या गोष्टी सांगितल्या होत्या. डोळे मिटा, शांत बसा, जे चालू आहे त्याकडे पाहत राहा. हिनं सिंपल फॉर्म्युला सांगितलं होतं. कुठेही बसा. देवासमोर मांडी घालून छानपैकी बसलात, अतिउत्तम. खुर्चीवर बसून अगदी निवांत बसला तरी उत्तम. सोफ्यावर बसला असाल तरी उत्तम. आपण स्वामी विवेकानंदांचा एक उताराही वाचला होता, ज्याच्यामध्ये नाडीशुद्धी हा एक भाग सांगितला होता. तोही आपण म्हणलं की तोही आता नाही केला तरी चालेल. 5 मिनिटं, 10 मिनिटं ह्या 3 गोष्टी फक्त फॉलो करा. डोळे मिटा, शांत बसा आणि जे होतंय ते पाहत राहा. किती जणांनी केलेलं आहे 15 दिवसात? चेतनाताईंनी केलंय, सुधाताईंनी केलंय, थोडे दिवस केलं, करते आहे. ओके. 4-5 दिवस केल्यानंतर नाही केलं. ओके. ओके. ट्राय करतोय. बर. हे रोज रोज करून तुम्हाला तुमचं चित्त शांत करावं लागेल. कारण मी पहिल्यापासून जे सांगतोय, 6वा अध्याय हा फक्त ऐकण्याचा नाही, हा आजमावण्याचा आहे, अनुभवण्याचा आहे. जो अनुभव कोणाला सांगता येत नाही, तो आपल्यालाच घ्यावा लागतो. आणि त्यासाठीची पार्श्वभूमी ही आपल्या शरीराची. कारण आपल्यालाही कल्पना आहे, आता जे आपण नियमित करत आहात त्यांना तर निश्चित अनुभव असेल. हे 5 मिनिटं शांत बसा आपण असं जेव्हा म्हणतोय, वरवर खूप सोपं वाटतं, 5 मिनिटं तर शांत बसायचंय. नाही होत. सगळ्यात अवघड जर काही असेल तर तेच आहे. त्यामुळे 6व्या अध्यायाकडे आपण वळत असताना जे भगवंत इथे सांगू पाहतोय, की जर तुम्हाला सक्सेस हवाय, यश हवंय, तर तुम्हाला फोकस राहणं फार गरजेचं आहे. एखादी गोष्ट लक्षपूर्वक करणं फार आवश्यक आहे. आणि ते लक्ष इतकं केंद्रित झालं पाहिजे की आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींवरनं लक्ष बाजूला गेलं पाहिजे. तरच तुम्हाला ते यश संपादन होऊ शकेल. मग त्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्या. खाण्यापिण्यातली पथ्य सांगितली, मोबाईल वापरण्याच्या पद्धती सांगितली, सोशल मीडियाच्या पद्धती सांगितल्या. आहार जो आहे तो मर्यादित करायला सुरुवात करा. जोपर्यंत आहाराची मात्रा मोठ्या प्रमाणावर आहे तोपर्यंत चित्त शांत करणं हे अवघड आहे. आहार 5ही अंगाने आपण सांगितलेला आहे. आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत भगवंत म्हणतो, तू ना कर्मयोगी होशील आणि ना तुझं मनुष्य जन्माचं जे काही तुला हवं असलेलं फळ आहे तेही मिळणार नाही. कारण तू काय करतोयस? अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति इह. की जो त्याचं जे विहित कर्म आहे ते टाळून असं काही करायला जाईल तर तो संन्यासीही नाही आणि योगीही नाही. माऊली त्याच्यावर म्हणताना असं म्हणतात, जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी विण सहजे आणि तेथीची तिये बीजे अपेक्षिना. ज्याप्रमाणे पृथ्वी जी आहे ती आपल्याच पोटामध्ये बीज अंकुर पावते, तिथून त्याचा वृक्षामध्ये परिवर्तन करते, पण त्या वृक्षाची फळं मात्र ती स्वतः घेत नाही. तैसा अन्वयाचेनी आधारे जातीचेनी अनुकारे जे जेणे अवसरे करणे पावे. त्या त्यानुसार आपल्या कुळधर्माला अनुसरून, आपल्या प्रोफेशनला अनुसरून आपली जी काही ऐहिक कर्तव्य आहेत ती सगळी कर्तव्य, हे माऊलींचे शब्द आहेत, आपल्या जातीला अनुकरून. आता जातीला अनुरूप म्हणजे काय आहे, तर आपले प्रोफेशन, आपलं जे काही विहित कर्म असेल, एखादा डॉक्टर असेल, एखादा दुकानदार असेल, अन्य कोणी असेल, जे कोणी करत असेल,
त्याची जी विहित कर्म आहेत, अशी जी काही कर्म आपल्या वाटेला आहेत, ती कर्म करणं आणि योग्य वेळेला योग्य कर्म करत राहणं. परंतु मी हे करतोय असं संबोधायचं नाही. हे आतमध्ये स्वतःच्या रिअलायझेशन पुरतं आहे. जगाला अजिबात सांगायला जाऊ नका. लोकं वेडे म्हणतील आपल्याला. हे स्वतःला सांगायचं. लोकांना व्यवहारासाठी म्हणायचंच की, "मी तुला एवढं सांगितलं तरी तुला कळत नाही का?" हे म्हणावंच लागेल. व्यवहार आहे. आतमध्ये सांगायचंय. सांगणारा कोण आहे? मागच्या वेळेला आपण एक उदाहरण दिलं होतं, तो निर्लेप तवा. सगळं त्याच्यावरती आपण करतो, पण तो स्वतःला काहीच चिकटवून घेत नाही. असं मला स्वतःचा अंतर्मन जे आहे, चित्त जे आहे, असं चित्त मला करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आतमध्ये परिणाम तुम्हाला काय रागवायचंय, चिडायचंय, भांडायचंय, आनंद व्यक्त करायचा, सगळं करा. त्याचं इम्प्रेशन चित्तावरती पडून द्यायचं नाही. पुढच्या क्षणी विसरून गेलं पाहिजे काय झालं होतं आणि पुन्हा नॉर्मल स्टे येईल. असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही कर्मापासून पळही काढत नाही, पण कुठल्याही कर्माचा तुमच्यावर परिणाम सुद्धा होत नाही. अगदी 100% हे जमेल का? एखाद्याला ज म्हणजे निर्धार पक्का असेल तर जमेलही. पण आपण सर्वसामान्य माणसाच्या हिशोबाने धरूया. काहीच नाही जमलं. आत्ता 0% जमतंय. किमान 10% जरी आपण आपली कर्म वाचवू शकलो, तर कितीतरी फळांपासून आपला सुटकारा होईल. असं हळू-हळू, हळू-हळू वाढवत राहू. कुठं घाई आहे आपल्याला. पण किमान त्या रस्त्यावरती चालत राहणं, हे जास्ती महत्वाचं आहे. आपल्याला बघा, फार अगदी लहानपणी मी कोणाला काय केलं होतं, इथपासून सगळ्या गोष्टी आठवत राहतात. हा मला असं बोलला, मी त्याला असं केलं होतं, मी ह्याला ते दिलं होतं, त्यांनी मला एवढं दिलं होतं. व्यवहाराच्या गोष्टी, मी याला पैसे दिलेत बाबा, त्याच्या बदल्यात मला एवढं मिळणं आवश्यक आहे. व्यवहार आहे. बाकीच्या ज्या आतल्या गोष्टी आहेत, ज्याचं आपण मनाला रुखरुख येते आणि मनामध्ये फार त्याचे स्वतःचेच कौतुकाचे सोहळे पण आपण करतो. बघा, माझ्यामुळे हा एवढा मोठा झालाय. मी त्याला वेळेला मदत केली नसती ना, तर आज कोणी विचारलं नसतं. हे जे सगळं आतमध्ये मनातलं आहे, हे आपल्याला पुसायचं आहे. ज्या वेळेला जे करायचं होतं ते केलं, झाला, विषय संपला. इतकं मला स्वतःला निर्लेप करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर यदाकदाचित कोणी आपल्याला त्याची आठवण करून दिली, "अहो, तुमच्यामुळं माझं झालं." धन्यवाद म्हणायचं आणि देवाची कृपा आहे. देवाच्या इच्छेशिवाय निसर्गातलं पान सुद्धा हलत नाही असं आपण म्हणतो. मग हे जे घडलंय ते देवाचीच इच्छा आहे. त्यामुळे आपण खोटंही बोलत नाही, खरंच बोलतोय. देवाची इच्छा. वाईटही झालं, देवाची इच्छा म्हणा. मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं का नाही माहीत नाही मला. पण प्रयोगाखातर ज्याला करायचं असेल त्याने जरूर करा. उदाहरण म्हणून तुमचं डोकं दुखतंय. प्रचंड वेदना आहेत. आतून इतक्या तीव्रतेने म्हणा, हे डोकं दुखणं ही देवाची इच्छा आहे. जर खरंच परिणामकारक तुम्ही हे म्हणलात, डोकं दुखणं थांबतं. कारण तुम्ही ज्यावेळेला त्या गोष्टीपासून अलिप्त होता, त्या क्षणी ती गोष्ट तुमच्यासाठी संपलेली असते. जेव्हा पुन्हा त्याच्यासाठी जोडले जाल, तेव्हा पुन्हा दुखणं सुरू होईल. तो मी नव्हेच, ही वृत्ती आपल्याला हळू अंगी बाणवायचा प्रयत्न करायचा आहे. ते तैसेची उचित करी, परी साटोपू नो शरीरी आणि बुद्धीही करोनी फळवरी जायेची ना. माऊली पुढे असं म्हणतायत, ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी तोची भरवसे नेसी योगेश्वरू वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणिक मांडीच तो. या उलट जो माणूस काय माझ्या नशिबी आहे स्वयंपाक करणं आलंय, काय माझं नशीबच मेलं फुटकं असला जॉब करायला लागतोय मला, अशा प्रकारचं
विचार करतो, चिंतन करतो, व्यक्त होतो. हे माऊली म्हणतायत हा, मी नाही म्हणत आहे. तो व्यक्ती पहिलं कर्म टाकतो आणि दुसरं कर्म अंगाशी जोडून घेतो. इथून वैताग आलाय मला, जरा जाऊन देवाकडे बसतो. म्हणजे एक कर्म बदल, त्याच्याऐवजी दुसरं कर्म लाव. अर्थात वाईट नाही. तुम्ही एक वाईट विचार काढण्यासाठी एक चांगला विचार देत आहात, उत्तम गोष्ट आहे. पण लक्षात घ्या, हा 6वा अध्याय, हा पहिलीचा वर्ग नाही. त्याच्यामुळे इथे हाय लेवलच्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या जातील. आपण पहिलेतले असू, आपण आपल्या स्तरावरती ही गोष्ट बघायची. त्यामुळे अजिबात घाबरून जायचा विषय नाही. पण अध्याय 6वा आहे. आपण भगवंतानी असं साधारण आपल्याला गृहीत धरलं असेल की तुम्ही पहिले 5 अध्यायामध्ये काम केलेलं आहे स्वतःवरती, आणि आता तुम्ही 6व्या अध्यायाच्या टप्प्यावरती आहात. म्हणून इथे माऊलीने स्पष्ट सांगितलंय, एक कर्म सोडून दुसऱ्या कर्मामध्ये अडकणं म्हणजे आगीतून फुपाट्यात पडणं आहे. जैसा शाळुनिया लेपू एकू, सवेची लाविजे आणिकू, तैसेनी आग्रहाचा पाईकू, विचंबे वाया. माऊली त्याच्यावर म्हणतायत, जो असं वागतो, इथून पळ काढायचा म्हणून काहीतरी दुसरं करायला जायचं, अशा व्यक्तीच्या आयुष्यात काय घडतं, तर म्हणे, जसं अंगाला लावलेला एखादा लेप त्रास देतोय म्हणून तो लेप काढायचा आणि पुन्हा दुसरा लेप लावायचा, अशा प्रकारची त्याची फक्त दुराग्रहामुळे कुचंबणा होते. आपण खरं तर मंदिरात जातो आपलं मन शांत करायला, सगळेच जण, आणि मंदिर त्यासाठीच असतात. पण एकदा शांतपणे स्वतःलाच मनातनं प्रश्न विचारा, खरंच आपण तिथे जाऊन आपलं मन शांत करतो, का बाकीच्या सगळ्या गोष्टी स्वतःला चिकटवून घेतो आणि आपलंच मन अशांत व्हायला लागतं. आपण आपला मंदिरात येण्याचा उद्देशच विसरून जातो. काय इथे चप्पल स्टँडची व्यवस्थाच नाही केलेली, हेच नाही केलं, तेच नाही केलं, ते बघा ते कसे गर्दीत घुसतायत, ते कसं कसं वागतायत, सगळं चालू असतं. कुठं होतंय मन शांत? आणि मनच शांत नाही झालं तर त्या देवाचं दर्शन कसं घडेल? हे मन शांत व्हावं म्हणून दर्शनाने आपल्याला ते तृप्तता लाभली नाही, म्हणून त्याच्या जोडीला आपण त्या देवाचं नाव घेतो, तिथं जप करतो, एक दोन तीन माळा करतो, आरती करतो, कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी करतो. सगळं कशासाठी आहे? आणि मग रोज जर असं होत राहिलं तर आपणच घरी येऊन, काय ते मला मंदिरात जायचंय, कंटाळा आला, तिथं गेलं की पुन्हा तेच, पुन्हा तीच माणसं, पुन्हा त्याच गोष्टी मला बघायला मिळणार, त्रास होतोय सगळा. आणि माऊली याला म्हणतायत, अशा प्रकारे तो व्यक्ती कुचंबणा स्वतःची करून घेतो. हे नको म्हणून ते करायला जायचं, पण त्याच्यातही उद्देश साध्य करून घ्यायचा नाही. शेवटी पाषाण आपलं कोरडा. म्हणून जी काही विहित कर्म आहेत, मग आपल्या वाट्याला जे काही कर्म आलं असेल, ते कर्म भगवंताची सेवा आहे असं समजून करावं. अगदी मंदिरात गेलाय, भांडी घासायची स्वच्छ सेवा मिळाली, त्याच्यातही माझा जर दृष्टिकोन की अरे भगवंताची भांडी घासायला मिळतं, त्यापेक्षा अधिक भाग्य काय पाहिजे, हे जर राहिला, तर मला त्या भांडी घासण्यातूनही माझं मन शांत होईल. कारण एकचित्ताने मी ती भांडी घासेल, कारण ती भांडी कुठे अस्वच्छ राहता कामा नयेत, माझ्या देवाची भांडी आहेत ती. हा सतत विचार मला प्रेरित करत राहील, आणि माझ्या भांडी घासण्याचं काम कधी आटपून जाईल हे सुद्धा मला कळणार नाही, आणि मी भांडी घासून सुद्धा आनंदी राहील. आणि एखाद्याला देवपूजा करायचं कर्म मिळालं असेल, पण तो त्या कर्मामध्ये असमाधानी आहे, काय ते तुम्ही हारच आणले नाहीत, हेच दिलं नाही, असंच केलं, तसंच केलं.
जो भांडी घासून रोज शांत राहतोय त्याच्या आयुष्यात सगळं मंगल होत राहील. आणि जो देवपूजा करून सुद्धा अशांत राहतोय त्याची देवपूजा सगळी निरर्थक होईल, कारण ते फक्त शारीरिक कर्म घडेल. काल आपण स्वामी जयंती साजरी केली आहे, अभिषेक केला असेल, अन्य अनेक गोष्टी केल्या असतील. आपण स्वतःला विचार, आपण किती शांत झालो? का आजूबाजूच्या गोंगाटामध्ये आपली शांतताच भंग पावली? हे दोन्ही प्रश्न आपल्यालाच विचारायचे आहे. त्यातून साधलं गेलं काय? कारण मन शांत कधी होतं हे स्वतःला एकदा विचार करून बघा. कधी होतं मन शांत? मन शांत करणं अवघड आहे की सोपं आहे? हाही प्रश्न विचारा. अवघड असेल तर का अवघड आहे, आणि सोपं असेल तर का सोपं आहे? गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे, की तेची संन्यास सवा ठेविजे सरिसी पुढती. माऊली त्याच्या पुढे म्हणतायत, आधीच संसाराचं ओझं जे आहे ते माझ्या डोक्यावर आहे, ते धडपण करायचं नाही. आणि संन्यासी होण्याचं ढोंग जे आहे ते पुन्हा करून अजून एक कर्म स्वतःकडे वाढवून घ्यायचं. आता संन्यासी म्हणजे वस्त्र भगवी आली म्हणजे तो संन्यासी होतो अशातला भाग नाही. आंतरिक संन्यास फार महत्वाचा आहे. आणि म्हणून ह्या पहिल्या श्लोकाच्या माध्यमातून भगवंत आपल्याला हेच सांगतायत, म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा न ओलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पाहिजे. माझ्या एक आवडीचं उदाहरण नेहमी आपल्याला सांगत राहतो, की आध्यात्मिक होणं म्हणजे रसग्रहण करणं नव्हे असं नाही. आधी आंबा कसा खायचा हे कळत नव्हतं, म्हणून तो आंबा खाता खाता सगळे अंग, शरीर, कपडे सगळे बरबटून जायचे. आता मला कळलं आंबा कसा खायचा, त्यामुळे शिक्षण घेतल्याने माझं आंबा खाणं नाही बंद झालं. उलट अधिक चांगल्या प्रकारे, अधिक सभ्यपणे आणि अधिक आनंदाने त्या आंब्याचा मी स्वाद चाखू शकतो. मला माझी जी काही नैमित्तिक कर्म आहेत, जी माझ्या वाट्याला आलेली आहेत, ती सोडून तर चालणार नाही. जी आली आहेत ती अधिक चांगल्या प्रकारे मला कशी करता येईल हा विचार मला ठेवायला पाहिजे. आणि तोच कर्मयोग आहे आणि तोच कर्मसन्यास आहे. कारण चित्ताची शांतता होणं म्हणजेच मुक्तीचं द्वार उघडणं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेला. क्षणभर का होईना आपल्या मनाला जर आपण शांत करू शकलो तरी सुद्धा मुक्तीच्या द्वाराकडे आपली वाटचाल निश्चित सुरू राहील. हे महत्वाचं. आणि मुक्तीचं द्वार म्हणजे इथून मेल्यानंतर कुठेतरी जाऊन मग आपल्याला मुक्तता मिळेल अशी भावना न ठेवणं, किंबहुना जे माझ्या वाटेला जिथं मी असेल तिथे मी मुक्त आहे, जो मुक्त आहे तो आनंदी आहे, आणि त्या प्रवासाला आपण निघालेलो आहोत. त्यामुळे स्वतःचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. या गीतेच्या प्रवासाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात येणारे काटेही आपलेच आहेत आणि आपल्या आयुष्यात येणारे गुलाबाची फुलं सुद्धा दोन्ही आपलेच आहेत. काटे आले की ते बोचणार आहेत, त्याच्या वेदना होणार आहेत. फुलं आली की त्याचा आनंद होणार आहे. हे दोनही आपलंच आहे. ह्याच्यापासून पळून जाऊन आपल्याला काही साध्य होणार नाही. त्यामुळे जे आहे ते भगवंताचं आहे असं समजून मला चालता येईल का? कठीण असलं तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. या प्रयत्नात आपण पुढे चालत राहूया. 6वा अध्याय फार महत्वाचा आहे. त्यामुळे ध्यानाचा जो 5 मिनिटाचा प्रयोग सांगितलाय तोही आवर्जून करा. आहारासंबंधित काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, आपण आधी चर्चेल्या आहेत, त्याही गोष्टींची सुरुवात आवर्जून करा. तुमचा तुम्हाला परिणाम दिसायला लागेल तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या आंतरिक शांततेमध्ये. तुम्ही रिॲक्टिव्ह कमी आणि रिस्पॉन्सिव्ह जास्ती व्हायला लागता. आपोआप शांत व्हायला लागतं मन. कशातही मन अडकत नाही. कशाची वाहवा आपल्याला नको असते आणि कशाचे दोषही आपल्याला घ्यायचे नसतात. दोन्ही गोष्टी आपण त्यापासून अलिप्त राहायला जमू शकेल अशा प्रयत्नात आपण राहूया. आणि हा पहिल्या अध्यायाचा 102वा पहिल्या श्लोकाचा 102वा भाग इथे संपन्न झाला असं आपल्याला सांगतो.